अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपला मानवी स्वभावच असा आहे की ज्यावेळेस आपल्याला कोणती अडचण येते किंवा ज्यावेळेस आपल्यावर कोणतं एखादं संकट येतं त्याच वेळेस आपल्याला आहे ना देवाची आठवण होते. आणि ज्यावेळेस आपण आहे ना ह्या संकटांमधून बाहेर निघण्यासाठी ज्यावेळेस देवाची उपासना करायला लागतो किंवा त्याचं एखादं पारायण करायला लागतो, जप करायला लागतो, त्यावेळी काय होतं ना आपल्या आयुष्यात असंख्य अशा विचित्र घटना घडतात. म्हणजेच काय का ज्यावेळेस आपण देवाची उपासना सुरू करतो तर त्यावेळेस काय होतं ना आपले त्रास वाढले जातात. म्हणून मग काही लोक काय म्हणतात, नाही मी आता देवाचं हे पारायण केलं, ते पारायण केलं किंवा मी देवाची अशी पूजा केली तर मला खूप त्रास झाले, त्याच्यामुळे आम्ही फारसा काय देवधर्म करत नाही, असे बऱ्याचदा लोक म्हणतात. पण याच्या मागचं आहे ना काही विशिष्ट कारण असतं, ते आपल्याला म्हणजे खूप कमी लोकांना माहीत असतं. म्हणजे ज्यावेळेस आपण आहे ना त्या देवाची उपासना करतो त्यावेळी घरामध्ये ना वादविवाद होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, आपल्या कामांमध्ये अडथळे येतात, आपला जर व्यवसाय असेल तर त्याच्यात अडचणी यायला सुरुवात होते. मग आपल्याला काय होतं ना आपण गोंधळतो, निराश होतो, मग आपल्या मनात असं निगेटिव्हिटी येते की आपण एवढी पूजा करतो तर मग याचं आपल्याला काहीच फळ भेटत नाही. पण मग आपण ज्यावेळेस असा विचार करतो ना इथंच आपलं चुकलं जातं. आणि खरं तर आहे ना आपण ही जी पूजा अर्चा करत असतो ना तर जी पूजा आपण सुरू करतो करायला, देवाची उपासना सुरू करतो त्यावेळेस काय होतं ना आपल्या आत आहे ना वर्षानुवर्ष साठलेली जी नकारात्मक ऊर्जा असते ती अस्वस्थ व्हायला लागते. आणि ही नकारात्मक जी ऊर्जा असते, जी शक्ती असते ती आपल्या इतक्या सहज सोडून जात नाही. कारण ती ना आपल्या मनावर, शरीरावर, आपल्या कर्मावर तिचा इतकी प्रचंड घट्ट पकड करून ठेवलेली असते. म्हणून काय होतं आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप, तप यामध्ये ना इतकी ताकद असते ना तर ही नकारात्मक शक्ती ना हळूहळू वितळायला लागते, बाहेर पडायला लागते. पण ती सहजपणे जात नाही, ती प्रतिकार करत असते, आपल्याला ती त्रास देते. आणि याच काळात आपण आहे ना सावध आणि धैर्यशीर आपण धैर्य ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण हार न मानता उपासना करतो ना तेव्हा ते जे आपले अंधाराचे थर असतात ना ते गळून पडतात. मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्मांचा निचरा होतो, पुण्यसंचय सुरू होतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं. त्यामुळे संकट आली किंवा कितीही अडचणी वाढल्या तरी आपण जी पूजा करतो ती सोडू नका, कारण की तीच आपली खरी परीक्षा असते. म्हणून श्री दत्तात्रय महाराज म्हणतात, एकदा माझ्या छायेखाली आलो की भीती नाही. म्हणजे आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो पण त्याच्यावर जर आपण चाललो ना तर शेवटी फुलांचा सडा मिळतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.